हॅलो स्टुडंट्स, आपण ऑप्टिक्समध्ये नेचर ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वड फेनॉमेनॉन आणि त्याच्यावरून आपण रे ऑप्टिक्स याच्यामध्ये रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे फेनॉमेनॉन आपण पाहिलेले आहेत. पण हे जे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे यावर्षीपुरते कमी केलेले आहेत सिलेबसमधून, त्यामुळं ते फक्त तुम्ही ऐकायचेत. आणि आता मात्र मी जो क्वेश्चन घेणार आहे तो मात्र इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी आपण रिफ्रॅक्शनचा जो लॉ आहे त्या रिफ्रॅक्शनच्या लॉजवरूनच आपण हे स्टडी करणार आहेत की म्हणजे आपल्याला रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ह्या फेनॉमेनॉनपासून जे इफेक्ट मिळतात ते जे इफेक्ट आहेत तर ते इफेक्ट आपण कसे वापरलेले आहेत किंवा त्या इफेक्टपासून आपल्याला ज्या मिळणाऱ्या जे इमेज आहेत त्या कशा मिळालेल्या आहेत, त्यांचं डिस्टन्स कसं मोजायचं या संदर्भात काही रूल आहेत. आणि ते जे रूल आहेत तर त्यासाठी आपल्याला न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स स्टडी करायचे आहेत. तर हे न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स काय आहेत हे आपण पाहूयात. मग साइन कन्व्हेन्शनसाठी म्हणजेच आपल्याला जी इमेज मिळते तर ती जी इमेज आहे ती इमेज आपल्याला लेन्सपासून पण मिळते, मिररपासून पण मिळते. मग तो प्लेन मिरर असेल, कॉन्व्हेक्स असेल किंवा कॉन्केव्ह असेल. तर आपण जी इमेज मिळवणार आहोत तर ती कोणत्या प्रकारची इमेज आहे हे आपल्याला ठरवण्यासाठी म्हणून आपण काय करूयात तर एक लेन्स घेऊयात आपण फॉर द स्टडी. तर हे जे साइन कन्व्हेन्शन्स आहेत हे लेन्स आणि मिररसाठी सेमच आहेत. आपण इथे एक लेन्स घेतलेला आहे. हा जो लेन्स आहे त्याचा जो सेंटर आहे तर तो सेंटर आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि सेंटरमधून पास होणारी आपण एक लाईन घेतलेली आहे, स्ट्रेट लाईन. तर ही जी आहे ही लाईन म्हणजेच एक्स ॲक्सिस आहे. तसंच आता आपण दुसरी जी लाईन सेंटरमधून जाणारी एक व्हर्टिकल लाईन घेणार आहेत आणि ती लाईन म्हणजेच काय असणार आहे, वाय ॲक्सिस असणार आहे. दिस इज द वाय ॲक्सिस. तर इथं एक्स आणि वाय ॲक्सिस यांचा जो इंटरसेप्ट आहे त्याचा आणि या लेन्सचा सेंटर कसं आहे, सेम आहे. इंटरसेप्ट पॉईंट आणि सेंटर. तर याला आपण लेन्स जिथं आहे त्याला आपण म्हणतो ऑप्टिक सेंटर आणि दिस ऑप्टिक सेंटर इज डेनोटेड बाय ओ. तर हा जो आपण पॉईंट घेतलेला आहे तो आपण ओने दाखवूया तिथं. सपोज दिस इज द ओ. नाउ इफ वी पुट द ऑब्जेक्ट हिअर म्हणजे आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवलेला असेल तर हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याची इमेज आपल्याला मिळवायची. तर ती इमेज कशी मिळते लेन्सपासून, तर या ऑब्जेक्टपासून निघालेले जे रे आहेत तर ते रे ज्यावेळेस लेन्सवरती इन्सिडेंट होतात त्यावेळेस इथं मीडियम चेंज झाल्यामुळं ते काय होतील, रिफ्रॅक्ट होईल. तो रे इथून रिफ्रॅक्ट होईल आणि एक रे जो आहे आपण घेणार आहेत तो असेल ऑप्टिक सेंटरमधून जाणारा. म्हणजे हा एक जो घेतलेला आहे तो आपण एक्स ॲक्सिसला पॅरल घेतलेला आहे. समजा हा एक्स ॲक्सिस आहे याला आपण एक्स डॅश असं म्हणूयात आणि हा जो वाय ॲक्सिस आहे याला आपण वाय डॅश असं म्हणूयात. तर इथं ऑप्टिक सेंटरमधून जाणारा जो रे आहे तो रे हा या प्रकारे ऑप्टिक सेंटरमधून जाणारा रे हा रिफ्रॅक्ट होत नसतो. म्हणजेच इथं आपल्याला तो स्ट्रेट लाईन गेलेला दिसतो. हा जो रे स्ट्रेट लाईन गेलेला आहे आणि इथं मात्र पॅरलल रे जो इन्सिडेंट झालेला आहे तो मात्र मीडियम चेंज झाल्यामुळं काय होईल, रिफ्रॅक्ट होईल. आणि रिफ्रॅक्ट होऊन तो ज्यावेळेस रिफ्रॅक्ट होतो पॅरलल रे त्यावेळेस तो फोकल पॉईंटमधून जातो. म्हणजेच फोकल पॉईंटमधून हा जो रे आहे तो गेल्यानंतर ज्या ठिकाणी ह्या दोन्ही रिफ्रॅक्टेड रे मीट होतील त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, त्याची इमेज मिळेल. तर इथं आपल्याला ह्याची इमेज त्या ठिकाणी मिळेल. तर इथं जी इमेज मिळालेली आहे आपल्याला, तर इथं जे दोन्ही रिफ्रॅक्टेड रे ज्या ठिकाणी मीट होतात त्या ठिकाणी आपल्याला इमेज मिळत असते. आणि ही जी इमेज आपल्याला इथं मिळालेली आहे ती इथं
इन्व्हर्टेड इमेज म्हणजेच उलटी प्रतिमा मिळालेली आहे याची आपल्याला. या इमेज ऑब्जेक्टची आपल्याला दिस इज द ऑब्जेक्ट, सपोज ओ डॅश, इथं आपण याला आय डॅश असं म्हणूया. तर लेन्स मधून आपल्याला लेन्समुळे आपल्याला या प्रकारची इमेज मिळालेली आहे. तर ऑब्जेक्ट मिळालेला आहे, इमेज मिळालेली. ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवरती आहे, इमेज किती डिस्टन्सवरती मिळालेली आहे, इमेज उलटी मिळाली का सुलटी मिळालेली आहे, आणि त्याची साईज किती आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला साइन कन्व्हेन्शन्सची आवश्यकता असते. मग आता याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन्समध्ये आपण काय ठरवायचं, तर इथं जर आपण पाहिलं तर आपण ऑब्जेक्ट हा लेफ्ट साईडला ठेवलेला आहे. इथं ऑब्जेक्ट जो आहे तो कुठं आहे, लेफ्ट साईड. दिस इज द लेफ्ट साईड अँड दिस इज द राईट साईड. मग ऑब्जेक्ट आणि इमेज जे आहे, आपल्याला इमेज कुठं मिळालेली आहे, राईट साईडला मिळालेली आहे. तर ही राईट साईडला मिळालेली आणि रिफ्रॅक्टेड रे डायरेक्ट मीट होऊन ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी मिळालेल्या इमेजला आपण म्हणतो रिअल इमेज. आणि जर समजा आपल्याला रिफ्रॅक्टेड रे मागं वाढवून जर इमेज मिळालेली असेल तर त्याला आपण व्हर्च्युअल इमेज असं म्हणतो. म्हणजे लेन्समुळं आपल्याला काय मिळतं, इथं रिअल किंवा व्हर्च्युअल कुठलीही इमेज मिळू शकते. मग व्हर्च्युअल इमेज जर मिळाली तर त्याच साईडला मिळते, म्हणजेच लेफ्ट साईडलाच इमेज मिळते. आता आपल्याला राईट साईडला मिळालेली आहे ही, म्हणून ही रिअल इमेज आहे. तर याच्यात साइन कन्व्हेन्शन्स कसे ठरवायचे आपण, तर या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट जो ठेवलेला आहे तो ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन लेफ्ट साईड ऑफ लेन्स ऑर मिरर किंवा लेन्स जो असेल त्याच्या ऑलवेज कुठे ठेवायचा, हा लेफ्ट साईडला ठेवायचा. आणि त्यामुळं मग इन्सिडेंट रे जो आहे तो इन्सिडेंट रे शुड ऑलवेज ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे इन्सिडेंट रे हा नेहमी लेफ्टकडून राईटकडं ट्रॅव्हल होत असेल तर त्यावेळेस ते जे डिस्टन्स आपण मोजलेलं आहे तर ते डिस्टन्स हे पॉझिटिव्ह घ्यायचं. म्हणजेच डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द इन्सिडेंट रे इज पॉझिटिव्ह. आता इथं याची डायरेक्शन जरी इकडून इकडं असली तरी ऑल डिस्टन्स, दुसरं एक आणखीन आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स महत्त्वाचं सांगायचं म्हणजेच ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिक सेंटर. हा जो आहे तो ऑप्टिक सेंटर आहे इथं, आणि या ऑप्टिक सेंटरपासून हे सगळे डिस्टन्स मोजतात. मग आता ऑब्जेक्ट कुठं ठेवला आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल किंवा आपल्याला जर ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे आपण, तर नेहमी लेफ्ट साईडला ठेवतो आपण. आणि हा जो ऑब्जेक्ट आपण ठेवलेला लेफ्ट साईडला आहे तर तो डिस्टन्स मोजण्यासाठी ऑप्टिक सेंटरपासून डिस्टन्स मोजतो आपण. आणि त्यामुळं हे जे डिस्टन्स आहे तर ते डिस्टन्स हे नेहमी आपल्याला कसं मिळणार आहे, तर निगेटिव्ह मिळणार आहे. म्हणजेच ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज निगेटिव्ह अँड दिस डिस्टन्स इज डेनोटेड बाय यू. हे डिस्टन्स नेहमी कशाने दाखवतात, तर यूने दाखवतात. आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजेच डिस्टन्स मेजर्ड लेफ्ट ऑफ द ऑप्टिक सेंटर इज मेजर्ड ॲज निगेटिव्ह. तसंच राईटला मेजर करणार, आता हे इन्सिडेंट रेच्या डायरेक्शननीच आपल्याला इमेज मिळालेली आणि हे ऑप्टिक सेंटरच्या राईट साईडला आहे. म्हणजेच ऑप्टिक सेंटरच्या उजव्या बाजूचं जर डिस्टन्स आपल्याला मोजायचं असेल तर दिस डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे डिस्टन्स कसं असेल, पॉझिटिव्ह असेल. आणि हे डिस्टन्स कसं असेल, लेफ्ट साईडचं मोजणार आपण निगेटिव्ह असणार आहे. म्हणून इकडं पॉझिटिव्ह आणि हे काय इकडं लेफ्ट साईडला निगेटिव्ह आणि राईट साईडला पॉझिटिव्ह डिस्टन्स कन्सिडर करायचं. म्हणजेच आता आपण 4 आपण पाहिलेलेच आहेत. पहिलं म्हणजेच ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिक सेंटर. त्यानंतर इन्सिडेंट रे शुड ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजेच ऑब्जेक्ट शुड बी प्लेस्ड ऑलवेज प्लेस्ड ॲट लेफ्ट साईड ऑफ द लेन्स ऑर मिरर. हे दोन्ही पद्धतीने आपल्याला सांगता येईल. तिसरं म्हणजेच आता डिस्टन्स मेजर्ड लेफ्ट ऑफ द ऑप्टिक सेंटर और पोल इज निगेटिव्ह अँड डिस्टन्स मेजर्ड राईट टू द ऑप्टिक सेंटर इज पॉझिटिव्ह. तसंच आता आपल्याला जी इमेज मिळालेली आहे इथं तर ती इमेज म्हणजेच उजव्या बाजूला मिळालेली आणि इन्व्हर्टेड इमेज आहे. आणि ऑब्जेक्ट जो आहे तो आपल्या इकडं समजा हा ऑब्जेक्ट आपण त्याची हाईट किंवा साईज आहे असं म्हणलं आणि ह्याची साईज असेल H'. तर आता दोन्ही आपल्याला सेम साईजच्या दिसत नाहीत.
म्हणजे एचपेक्षा एच डॅशची कशी दिसते आपल्याला मोठी दिसते, ह्याला आपण मॅग्निफाईड इमेज म्हणतो. तसंच एच हे वरच्या बाजूला आहे तर एच डॅश हे खालच्या बाजूला आहे इकडं, आणि म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, ही इमेज कशी आहे तर उलटी आहे. म्हणजेच हा जो ऑब्जेक्ट आहे त्याची आपल्याला उलटी प्रतिमा मिळालेली आहे. तर हे डिस्टन्स मोजताना आता कसं मोजायचं तर प्रिन्सिपल, दिस इज द प्रिन्सिपल ॲक्सिस, एक्स डॅश इज द प्रिन्सिपल ॲक्सिस, आणि ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरचं जे डिस्टन्स आहे म्हणजे डिस्टन्स मेजर्ड अबाऊ प्रिन्सिपल ॲक्सिस इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. म्हणजे ह्या डायरेक्शननी मोजलेलं डिस्टन्स हे नेहमी कसं असेल, पॉझिटिव्ह असेल, अबाऊ द प्रिन्सिपल ॲक्सिस. तर बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजेच इथं आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालचं जर डिस्टन्स आपण मोजलं तर ते नेहमी कसं असणार आहे, ऑलवेज इट इज टेकन ॲज निगेटिव्ह. दीज आर द साइन कन्व्हेन्शन्स. तर हे साइन कन्व्हेन्शन्स आहेत. तर या साइन कन्व्हेन्शन्सला आपण इथं पाहूयात आपण. क्वेश्चन याच्यावरती असा विचारला जाईल, न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स जे आहेत, स्टेट द न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स यूज्ड इन जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. जॉमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये आपण न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स, इथं कन्व्हेन्शनचं स्पेलिंग चुकलेलं आहे, तुम्हाला नंतर PDF करेक्ट करून पाठवलं जाईल. तर इथं स्टेट पण राहिली, इथं क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये काय येईल, स्टेट न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. तर इथं आपल्याला हे कन्व्हेन्शन्स हे या प्रकारे लिहिता येईल, साइन कन्व्हेन्शन्स या प्रकारे हे घ्यायचं. तर काय काय आपल्याला साइन कन्व्हेन्शन्स मिळालेले आहेत, ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिक सेंटर ऑफ लेन्स और पोल ऑफ मिरर. इन्सिडेंट रे शुड बी ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट हा ट्रॅव्हल झाला पाहिजे. त्यानंतर चूज एक्स ॲक्सिस ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस अँड ओरिजिन ॲट ऑप्टिक सेंटर और पोल. लेन्सचा ऑप्टिक सेंटर असेल किंवा मिरर असेल तर त्याच्या सेंटरला आपण पोल असं म्हणतो. डिस्टन्स मेजर लेफ्ट ऑफ द पोल इज निगेटिव्ह अँड राईट इज पॉझिटिव्ह. राईटचं डिस्टन्स पॉझिटिव्ह घ्यायचं ऑप्टिक सेंटरच्या, म्हणजे डिस्टन्स मेजर लेफ्ट ऑफ द पोल और ऑप्टिक सेंटर, ऑप्टिक सेंटर किंवा पोल जो आहे त्याच्या लेफ्ट साईडचं निगेटिव्ह अँड राईट साईडचं कसं असेल, पॉझिटिव्ह. अँड डिस्टन्स मेजर्ड अबाऊ द प्रिन्सिपल ॲक्सिस इज पॉझिटिव्ह. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबाऊ जे आहे ते पॉझिटिव्ह अँड बिलो जे आहे ते निगेटिव्ह. तर दिस साइन कन्व्हेन्शन्स शुड बी रिमेंबर अँड राईट डाऊन. हे साइन कन्व्हेन्शन्स पाठ करायचे आहेत चांगले, आणि इथूनच आपला खरा चॅप्टर चालू झालेले आहे. दिस इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिले 2 क्वेश्चन्स तुम्ही नाही केले तरी चालतील, पण हा मात्र याच्यातले तुम्हाला हे सगळे साइन कन्व्हेन्शन्स यायला पाहिजेत. थँक्यू.